Hello students, in this video we will discuss the last chapter, that is 16th chapter, green chemistry and nanochemistry. So students, we know that here chemistry plays an important role in our day-to-day life. In biomolecules, in previous chapters, biomolecule, polymers, they help us in a day-to-day life to improve our life and lifestyle. Okay, so here due to human population and industrial revolution, there are many problems arises, and some important problem, that is the most important problem, that is the energy crisis and environmental pollution. And to prevent this energy crisis and environmental pollution, we are going to study the green chemistry. So green chemistry was discovered or coined by Paul T. Anastas. So what is meant by green chemistry? So here student, green chemistry, here green chemistry. Green means it is hirwa in color, green. Okay, so it is not a Marathi, in Marathi it is not a हिरवी chemistry. So green chemistry चा अर्थ काय होतो की अशी chemistry or use of this chemistry for the pollution prevention and environmentally conscious design of the chemical products. तर दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय की असा केमिस्ट्रीचा असा यूज की जे आपल्याला हॅझर्डस होत आहे. म्हणजे आता डे टू डे लाईफमध्ये आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, कशाचे प्रॉब्लेम्स आहे तर ह्युमन पॉप्युलेशन आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन यामुळे निर्माण झालेले जे हॅझर्डस इफेक्ट आहे ऑन आवर ह्युमन बिईंग्स. ओके, आणि एनर्जी क्रायसिस आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे. तर यासाठी जो आपल्याला प्रिव्हेन्शन यूज करायचं आहे आणि त्यासाठी जी केमिस्ट्रीची ब्रांच यूज करायची आहे त्याला आपण काय म्हणतोय, ग्रीन केमिस्ट्री. मग आता ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन काय होणार आहे तर ग्रीन केमिस्ट्री इट इज अ यूज ऑफ केमिस्ट्री, मीन्स इट इज ऑल्सो इट इज अ वन ऑफ द ब्रांच ऑफ द केमिस्ट्री फॉर द पोल्युशन प्रिव्हेन्शन by environmentally conscious design of chemical product and the processes that reduce or eliminate generation of the hazardous substance. म्हणजे याचा अर्थ काय होतो की अशी केमिस्ट्रीची ब्रांच किंवा असा यूज ऑफ केमिस्ट्री की जी काय करणार आहे आपल्याला तर पोल्युशन प्रिव्हेन्शन करेल, पोल्युशनचं प्रिव्हेन्शन करेल आणि एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन्स आपल्याला देईल आणि केमिकल प्रॉडक्ट आणि प्रोसेसेसमध्ये जे हॅझर्डस केमिकल्स आहे किंवा बाय प्रॉडक्ट्स आहे त्याला रिड्यूस करेल किंवा त्याला एलिमिनेट करेल, त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन केमिस्ट्री. अगेन आय रिपीट, ग्रीन केमिस्ट्री इट इज अ यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट अँड द प्रोसेसेस दॅट रिड्यूस ऑर एलिमिनेट the use of generation of hazardous substances. Okay, then sustainable development means here in the green chemistry second one point, that is the sustainable development. So sustainable development चा मराठीत अर्थ काय होतो की नैसर्गिक साधन संपत्ती आणि शक्तीचा पर्यावरणास बाधा न आणता केलेल्या वापरासंबंधीचे नैसर्गिक संतुलन आणि ते दीर्घकाळ टिकवणारे जे संतुलन असते त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे याचा अर्थ काय की नैसर्गिक साधन संपत्ती आणि शक्तीचा पर्यावरणास किंवा एन्व्हायरमेंटमध्ये काही हॅझर्डस न होता त्याचा नैसर्गिकरित्या दीर्घकाळ जी टिकवू शकतो आपण त्यालाच आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट मीन्स इट इज अ ग्रीन केमिस्ट्री प्लेज अन इम्पॉर्टंट रोल in a sustainable development. Okay, we can achieve sustainable development by adopting the 12 principles of green chemistry आणि त्याला आपण काय म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो विच आर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट मीन्स इट इज अ डेव्हलपमेंट दॅट मीट्स द और नीड्स ऑफ द प्रेझेंट without compromising the ability of future generation to meet their own need. म्हणजे फ्युचर जनरेशनला कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता त्यांना त्यांची जी गरज आहे
ती भागवता आली पाहिजे, एवढं आपण नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करता आलं पाहिजे, त्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके. मग आता या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे 12 प्रिन्सिपल्स आहेत. तर प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री मीन्स देर आर 12 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. Here first principle, that is prevention of waste or byproducts. Second, atom economy. Third, less hazardous chemical synthesis. Fourth, designing safer chemicals. Fifth, use of safer solvent and auxiliaries. Design for energy efficiency. 7 number, use of the renewable feedstocks. 8 number, reduce derivatives for minimization of steps. 9 number, use of catalyst. 10 number, design for the degradation. Then 11 number, real time analysis, pollution and prevention. Then 12 number, last number, that is safer chemistry for accident prevention. Okay, so let's start with the first, that is prevention of the waste or byproducts. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट म्हणजे इन द केमिकल रिएक्शन, आपण जेव्हा केमिकल रिएक्शन्स करतो त्यावेळेस रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स असे आपलं कन्व्हर्शन असते, रिएक्टंट्स कन्व्हर्टेड इनटू द प्रॉडक्ट. आणि प्रॉडक्टमध्ये मेन प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होत असताना काही वेस्ट जे अनवॉन्टेड प्रॉडक्ट्स आहे किंवा अनवॉन्टेड मटेरियल्स आहे ते सुद्धा फॉर्म होतात. ओके, जर ते अनवॉन्टेड मटेरियल आहे याचा आपण रियूज करू शकत असू किंवा मग आपण त्यालाच एलिमिनेट करू शकतो की हे बाय प्रॉडक्ट्स फॉर्मच व्हायचे नाहीत, तर त्याला आपण म्हणतो प्रिव्हेन्शन ऑफ द वेस्ट ऑर बाय प्रॉडक्ट. मग याच्यामध्ये आणखी एक येतो की झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. आता झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर त्याला आपण म्हटलं होतं ZWT, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. म्हणजे टू गिव्ह द प्रायोरिटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट रादर दॅन क्लिनिंग अप और ट्रीटिंग द वेस्ट आफ्टर इट हॅज बीन क्रिएटेड. म्हणजे क्रिएट केल्यानंतर त्याला आपल्याला कुठेतरी त्याचं नियोजन करणे किंवा त्याला ट्रीट करणे की त्याचं काय करायचं पुढे, यापेक्षा हे जे बाय प्रॉडक्ट्स आहे किंवा वेस्ट आहे हे वेस्ट तयारच होऊ द्यायचे नाही. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ द झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी इन टर्म्स ऑफ द ZWT, द केमिकल सिंथेसिस वेस्ट प्रोडक्ट शुड बी झिरो और इट इज मिनिमम. फॉर एक्झाम्पल, bottom ash of the thermal power station can be used as a raw material for the cement and bricks industries. म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनमध्ये जी रॉ मटेरियल्स येते ज्याला आपण ॲश म्हणतो ते ॲशचा उपयोग कशामध्ये केला जाते, विटा तयार करण्यासाठी किंवा सिमेंट तयार करण्यासाठी. हे झालं पहिलं प्रिव्हेन्शन ऑफ द वेस्ट ऑर बाय प्रॉडक्ट्स. ओके, सेकंड वन येतं ॲटम इकॉनॉमी. आता ॲटम इकॉनॉमी दॅट इज ॲटम इकॉनॉमीचा अर्थ काय होतो की लहानात लहान छोटं जे बाय प्रॉडक्ट्स आहे किंवा वेस्ट आहे किंवा त्याच्यामधलं जे मटेरियल आहे याचं आपल्याला काय करायचं आहे, याचं नियोजन करायचं आहे. म्हणजे इट इज द मेजर ऑफ अमाऊंट ऑफ ॲटम फ्रॉम द स्टार्टिंग मटेरियल दॅट आर प्रेझेंट इन द युजफुल प्रॉडक्ट ॲट द एंड ऑफ द केमिकल प्रोसेस. म्हणजे केमिकल प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत अगदी स्मॉल मधला स्मॉल छोट्यात छोटा ॲटम किंवा छोट्यात छोटं मटेरियल सुद्धा आपल्याला कम्प्लिटली यूजमध्ये आणता येते, त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द ॲटम इकॉनॉमी. गुड ॲटम इकॉनॉमी मीन्स मोस्ट ऑफ द ॲटम ऑफ द रिएक्टंट्स आर इनकॉर्पोरेटेड इन द डिझायर्ड प्रॉडक्ट and only small amount of the unwanted byproducts are formed and hence leisure problems of the waste disposable. आता याच्यामध्ये काही आपल्याला पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमीसाठी या ठिकाणी काही फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. आता तो फॉर्म्युला कुठला, तर पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू here formula weight of desired product, formula weight of desired product म्हणजे जे प्रॉडक्ट आपल्याला पाहिजे ते डिझायर्ड प्रॉडक्ट डिवायडेड बाय
sum of formula weight of all the reactants used in the reaction multiplied by 100. Okay, so this is the formula of atom economy. म्हणजेच काय, percentage of atom economy is equal to formula weight of desired product, जे product आपल्याला हवं आहे ते product, divided by sum of formula weight of the all reactants, जे बाय प्रोडक्ट्स फॉर्म झाले ते आणि सोबतच आपलं जे डिझायर्ड प्रोडक्ट फॉर्म झालं असेल ते, म्हणजे प्रॉडक्टमध्ये प्रॉडक्ट साईडला असलेले सगळे प्रॉडक्ट्स यांची सम, फॉर्म्युला वेटची सम, ती काय झाली मग, या दोघांचा जो रेशो आहे याला मल्टिप्लाइड बाय 100 जर केलं तर दॅट इज कॉल्ड ॲज द ॲटम इकॉनॉमी. फॉर एक्झाम्पल हिअर, suppose reaction is CH3Br plus here aqueous KOH. Okay, it gives CH3OH plus here KBr. Okay, so here CH3Br gets converted into CH3OH, means our aim is to produce CH3OH. So this CH3OH, it is the desired molecule. Okay, but here KBr, it is the byproduct. So the percentage economy means here formula weight of desired product, that is CH3OH. C means 12 hydrogen, here there are the 4 hydrogen, H3 and his OH1, that is 4 hydrogen means into 4 into 1 and O for 16. Okay, means this desired mass of the CH3OH divided by mass of CH3OH plus KBr and multiplied by 100, and that is equal to the percentage economy. Okay, next one, that is third one, that is less hazardous chemical synthesis. In this less hazardous chemical synthesis, it is the means the chemical reactions are designed in such a way that the synthesis route should be as safe as possible, so that we can avoid formation of hazardous weight. म्हणजे अशा पद्धतीची केमिकल रिएक्शनची सिंथेसिस करायची किंवा त्याचा वे असा ठेवायचा आहे की आपल्याला जे म्हणजे इट शुड बी सेफ, आणि त्याचे जे बाय प्रॉडक्ट्स असतील किंवा ती जी रूट आहे टू अवॉइड द फॉर्मेशन ऑफ हॅझर्डस वेट, म्हणजे हॅझर्डस वेस्ट किंवा हार्मफुल वेस्ट मटेरियल हे तयारच होऊ द्यायचं नाही, किंवा असे रूट तयार करायचे की जेणेकरून आपण त्या पद्धतीने आपल्याला हॅझर्डस एन्व्हायरमेंटलला प्रिव्हेंट करता येईल. फॉर एक्झाम्पल, आधी आपण इन्सेक्टिसाइड्स म्हणून DDTचा यूज करत होतो, आणि DDTचा यूज करत असताना ते कंट्रोल करायचं डिसीज लाईक थायरॉइड, मलेरिया, जे कशामुळे होतात तर मॉस्किटोमुळे. परंतु यामधून इट इज अ हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. DDT means what? Dichloro diphenyl trichloroethane, and it is a harmful for the living things, means it is hazardous for living human beings. Okay, so to avoid this problem, nowadays benzene hexachloride BHC, it is used as an insecticides, and its gamma isomer is used. So it is used means it is used to avoid the side effect of the DDT. Okay, next one, that is fourth one, the designing the safer chemicals. Now here this principle is quite similar to the previous one, means here less hazardous chemical synthesis. आणि तिसरा आणि चौथा नियर अबाउट सेम आहे, पण चौथ्यामध्ये थोडासा फरक आहे. टू डेव्हलप प्रॉडक्ट दॅट आर लेस टॉक्सिक और विच रिक्वायर्स द लेस टॉक्सिक रॉ मटेरियल. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की वेस्ट प्रॉडक्ट हॅझर्डस होणार नाही यासाठी जी सुरुवातीचं जे रिएक्टंट्स आहेत, म्हणजे रिक्वायर्ड टॉक्सिक रॉ मटेरियल जे आहे ते टॉक्सिक रॉ मटेरियल एक तर लेस टॉक्सिक यूज करायचे, किंवा जे केमिकली म्हणजे अजिबातच टॉक्सिक नाहीत ह्युमन बिंग्सला, असे आपल्याला यूज करायचे. फॉर एक्झाम्पल, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये वर्कर्स जे आहेत दे आर एक्सपोज टू द टॉक्सिक्स एन्व्हायरमेंट. In order to prevent the worker from the exposure of the toxicity, we should think the design safer chemicals. For example, adipic acid, it is widely prepared from the
widely used in the polymer chemistry and used from the starting material from the benzene. But benzene is a carcinogenic material. So instead of this, as adipic acid is enzymatically synthesis फ्रॉम द ग्लुकोज. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ॲडिपिक ॲसिड हे अत्यंत महत्त्वाचं केमिकल आहे आणि पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे की नायलॉन 6, नायलॉन 66मध्ये आपण जेव्हा यूज करतो म्हणजे पॉलिमरमध्ये त्यावेळेस आपण याचा यूज केलेला आहे. ओके, सो ॲडिपिक ॲसिड हे महत्त्वाचं आहे. ॲडिपिक ॲसिड तर तयार करायचं आहे, पण सुरुवातीला ते कशापासून बनवत होते तर बेन्झिनपासून. पण बेन्झिन हे कसं आहे तर कार्सिनोजेनिक आहे, म्हणजे त्यापासून कॅन्सर होऊ शकतो. पण ॲडिपिक ॲसिड तर आपल्याला बनवायचं आहे. मग बेन्झिनपासून बनवण्यापेक्षा ते जर एन्झायमॅटिकली सिंथेसाइज फ्रॉम ग्लुकोज हे ह्युमन बिईंगसाठी युजफुल आहे, ते हॅझर्डस नाही. मग ग्लुकोजपासून जर ॲडिपिक ॲसिड बनवलं आपण तर इट इज अ लेस हॅझर्डस. मग तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये तुम्हाला कुठला फरक दिसला? तिसऱ्यामध्ये काय फरक आहे की जे केमिकल्स आपण केमिकल रिएक्शनमध्ये जे वेस्ट आहे हे वेस्ट किंवा बाय प्रॉडक्ट्स आपल्याला लेस हॅझर्डस बनवायचं आहे किंवा मिनिमाइज करायचं आहे त्याचा हॅझर्डस इफेक्ट. पण चौथ्यामध्ये काय आहे, जे स्टार्टिंग मटेरियल आहे ते स्टार्टिंग मटेरियलच असं तयार करायचं की जे म्हणजे स्टार्टिंग मटेरियल हार्मफुल नसले पाहिजे किंवा हॅझर्डस नसले पाहिजे एन्व्हायरमेंटसाठी. ओके, मग पाचवं आहे फिफ्थ वन, दॅट इज यूज ऑफ द सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. म्हणजे चूज द सेफर सॉल्वंट अवेलेबल फॉर द गिवन स्टेप ऑफ द रिएक्शन. जे ज्या काय रिएक्शन्स करणार त्यामध्ये जे सॉल्वंट यूज करतो आपण तर ते सॉल्वंट्स हे कसे करायचे आहेत आपल्याला ऑक्झिलरी सबस्टन्स म्हणजे लेस हॅझर्डस सबस्टन्स यूज करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी रिएक्शन असेल किंवा एखादा प्रॉडक्ट तयार करायचा असेल तर प्रॉडक्ट तयार करण्यासाठी आपण जे सॉल्वंट यूज करतो त्या सॉल्वंट यूजमध्ये वॉटर इट इज द युनिव्हर्सल सॉल्वंट. And for this water, for this reaction means many reaction, if we use the water is a safe beginning solvent, while dichloromethane it is a hazardous. Okay, or tetrachloromethane also it is hazardous. So here it is the best way to improve the process of product and to use the safer solvent. Okay, next one, that is designed for the energy efficiency. Now energy efficiency means chemical synthesis should be designed to minimize the use of energy. म्हणजे जेव्हा आपल्याला केमिकल रिएक्शन्स करायचे असतात किंवा त्या प्रोसेसिंग जी आहे त्या प्रोसेसिंगसाठी आपल्याला एनर्जी लागते आणि ही एनर्जी आयदर मिनिमाइज करता आली तर ती करायची किंवा आपल्याला रूम टेम्परेचरवर जर समजा रूम टेम्परेचर आणि रूम प्रेशर याच्यावर जर रिएक्शन्स करता आल्या तर त्या शक्यतोवर आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे रिन्युएबल धिस कॅन बी अचीव्ड बाय यूज ऑफ द प्रॉपर कॅटलिस्ट, यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आणि फॉर द ऑर्गॅनिक सिंथेसिस यूज ऑफ द रिन्युएबल मटेरियल. ओके, मीन्स आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला बायो कॅटलिस्टचा वापर करायचा. त्यानंतर ज्या कंडिशन्स आहेत त्या ॲम्बिडियंट कंडिशन्स वापरायच्या म्हणजे दोन अपोजिट कंडिशनमध्ये सुद्धा ती रिएक्शन झाली पाहिजे याचा आपल्याला काय करायचं आहे स्टडी करायचा आहे. देन सेवन्थ वन, दॅट इज यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. म्हणजे दिस प्रिन्सिपल इट इज लार्जली टुवर्ड्स द पेट्रोकेमिकल्स, यूज ऑफ द केमिकल्स विच आर द मेड फ्रॉम रिन्युएबल प्लांट्स बेस्ड. ओके, अँड सोर्सेस रादर दॅन द अदर. म्हणजे क्रूड ऑइल फॉर एक्झाम्पल, over exploitation of the non-renewable feedstock will deplete and the resources and the future generation will be deprived. Moreover, use of the non-renewable resources put burden on the environment. म्हणजे याचा अर्थ काय होतो की रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर किंवा बायोलॉजिकल प्रोडक्ट्स ensure the sharing of the resources for future generation. This practice generally does not put much burden on the environment. म्हणजे बाय प्रॉडक्ट्स किंवा बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्सचा जर समजा या ठिकाणी यूज झाला
किंवा त्याचं बायोडिग्रेडेशन जर होत असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, ते रिन्युएबल फीडस्टॉक जो आहे त्याचं रिओरिएंटेशन किंवा नवीन पद्धतीने आपल्याला नवीन प्रॉडक्ट्समध्ये त्याचं कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल क्रूड ऑइल असेल किंवा पेट्रोलियम असतील तर याचे जे साईड प्रॉडक्ट्स असतात तर हे साईड प्रॉडक्ट्सचं आपल्याला नवीन कुठल्या तरी प्रॉडक्ट्समध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल ड्युरिंग पेट्रोलियम and refining of petroleum, the large amounts of compounds are formed, and these compounds they are used for the preparation of some medicines just like aspirin, okay, and the waste product it is used as a road construction, okay. So this is, and then next one, that is the 8th one, reduce the derivative फॉर मिनिमायझेशन ऑफ द स्टेप्स. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर अननेसेसरी डेरिव्हेटिव्ज अवॉइड करायचे आहेत आणि ज्या रिएक्शन्स करणार आपण त्या रिएक्शनच्या स्टेप्स कमी करायच्या आहेत. म्हणजे जर समजा एखादी रिएक्शन 10 स्टेपमध्ये होत असेल तर ती मिनिमाइज कमीत कमी स्टेपमध्ये कशी करता येईल असा ह्या रिएक्शनचा रूट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइडचं कन्व्हर्शन मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिडमध्ये. इथे प्रोटेक्शन ऑफ OH ग्रुप घेतला आहे आणि नंतर डिप्रोटेक्शन ऑफ OH ग्रुप घेतला आहे. म्हणजे इथे स्टेप्स जे आहे ह्या स्टेप्स 1, 2, 3 म्हणजे जास्तीत जास्त डेरिव्हेटिव्ज या ठिकाणी फॉर्म झालेले आहे. त्याच्याऐवजी बायोकॅटॅलिटिक रिएक्शन घेऊन आपण डायरेक्टली मेटा हायड्रॉक्सी बेन्झोल्डिहाइडचं कन्व्हर्शन मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिडमध्ये करू शकतो. Next one, that is 9th one, that is use of catalyst. Here use of catalyst, you know that catalyst it help to increase the rate of reaction. So by using the catalyst here there is a minimize the waste, then reduce the reaction time, and also unnecessary derivatives are avoided. For example here hydrogenation of oil, nickel catalyst is used. Then in Haber's process or manufacturing of ammonia, molybdenum of Fe are used. Then in the manufacturing of high deficiency polymer, Ziegler-Natta catalyst is used. In the manufacturing of sulfuric acid by contact process, platinized asbestos is used. Then in Fischer-Tropsch process, synthesis of the gasoline, here cobalt or thorium alloy is used. Okay. Next one, this 10th one, that is here design for the degradation, means produce the biodegradable material. Means during chemical reaction we have to produce biodegradable material. म्हणजेच काय की that material or waste material which is biodegradable. ओके. जेव्हा ते एन्व्हायरमेंटमध्ये असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचे आपल्याला एफर्ट्स न घेता त्याचं डिग्रेडेशन व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला मटेरियल तयार करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिझाइन द केमिकल दॅट डिग्रेड्स अँड कॅन बी डिग्रेडेड इझिली, एन्श्युअर दॅट बोथ द केमिकल्स अँड देअर डिग्रेडेशन प्रॉडक्ट्स आर नॉट टॉक्सिक्स. ओके. सो आणि एन्व्हायरमेंटला ते हॅझर्डस नको. फॉर एक्झाम्पल एम बिहाइंड ऑफ दिस प्रिन्सिपल इज वेस्ट प्रॉडक्ट शुड बी डिग्रेड ऑटोमॅटिकली टू क्लीन द एन्व्हायरमेंट. ओके. सो हिअर देर इज अ यूज ऑफ some plastic material in our daily life and their degradation. Okay. So the first, that is here this first. Okay. Here first number 1 PETE, or it is called as a PET, polyethylene here terephthalate. Okay. The use of this in micro-oven food material or microwavable food tray, then salad dressing, soft drinks, water and beer bottles. Okay. Then status for this, it is hard to clean, absorbs bacteria, and it flavors avoid the reusing. याला यूज करायचं नाही आहे आपल्याला. म्हणजे जे प्लास्टिक बॉटल्स त्याच्या खालच्या बॉटमला तुम्हाला 1 नंबर या ट्रायंगलमध्ये 1 नंबर दिसेल ते रियूज करायची नाही, टू अवॉइड द रियूज. ओके. आणि रिसायकलिंग, याचं रिसायकलिंग कसं करायचं आहे आपल्याला, कार्पेट तयार करण्यासाठी आणि न्यू कंटेनर्स आणि पोलर फ्रीज
फ्लीस तयार करण्यासाठी आपल्याला याचा यूज केला जातो. देन HDPE हाय डेफिशियन्सी पॉलिमर, याचा यूज कुठे होतो तर हाऊसहोल्ड क्लीनरमध्ये आणि शॅम्पू बॉटल्समध्ये. याचं स्टेटस काय आहे, ट्रान्समिट नोन केमिकल्स इनटू द फूड आणि रिसायकल टू मेक डिटर्जंट बॉटल्स और फ्लोर टाईल्स आणि पेन्स. ओके. देन थर्ड नंबर म्हणजे नंबर 3 ज्या वेळेस लिहिलेलं असते, दिस इज द PVC, polyvinyl chloride, or it is also called as the vinyl. Cooking oil bottles, then food packaging, then mouthwash bottles. याचं स्टेटस काय राहील, इट इज बिलीव्ड टू कंटेन द phthalates and that interfere with the hormonal developments, avoid. ओके. सो रिसायकल केल्यानंतर काय होते तर केबल्स, त्याच्यानंतर पेनेलिंग्स, देन रोडवे, गटार्स, etc. देन LDPE नेक्स्ट वन, फोर्थ वन म्हणजे बॉटल्सच्या खाली किंवा प्लास्टिकवर जर 4 नंबर लिहिलेला असेल तर त्यासाठी ते काय राहते, इट इज द लो डेन्सिटी पॉलिमर. नंतर ब्रेड किंवा शॉपिंग बॅग्स किंवा कार्पेट, क्लॉथिंग आणि फर्निचरसाठी याचा यूज केला जातो. याचं स्टेटस आहे ट्रान्समिट नो नोन केमिकल्स इनटू फूड मटेरियलमध्ये केमिकल ट्रान्सफर होत नाही. आणि रिसायकलिंग स्टेटस काय आहे तर एन्व्हलप्स, फ्लोर टाईल आणि लंबर अँड ट्रॅश कॅन याच्यामध्ये आपण याला रिसायकल करू शकतो. देन 5 नंबर 5 असलेलं पॉलिप्रॉपिलिन कशासाठी यूज केला जाते, केचप बॉटल्स, मेडिसिन बॉटल्स, सिरप बॉटल्स, ड्रिंकिंग स्ट्रॉज, etc. स्टेटस हिअर ट्रान्समिट नो नोन केमिकल इनटू द फूड. ओके. रिसायकल केल्यानंतर याचं रिसायकलिंग झाल्यानंतर काय होते तर बॅटरी केबल्स, त्यानंतर ब्रूम्स, नंतर आईस क्रॅपर्स, नंतर रेक्स. ओके. त्यानंतर 6 नंबर हिअर पॉलिस्टायरीन याचा यूज होतो डिस्पोजेबल कप्स and plates, edge cartoons and take out the containers. Okay, but because of it is the preparation of styrene, here it is a carcinogenic use, means cancer causing some defects, means it is a defective polythene. याचा यूज आपल्याला जास्त करायचा नाही आहे कारण याच्यामध्ये कार्सिनोजेनिक फॅक्टर्स असतात, त्यामुळे फूड मटेरियल त्याच्यामधून घेणं अवॉइड करायचं आहे. शक्यतोवर डिस्पोजेबल कप्स आणि डिस्पोजेबल प्लेट्सचा उपयोग करायचा नाही. स्पेशली तुम्ही जर हॉट फूड खात असाल, गरम जर समजा अन्न खात असाल तर त्याच्यामध्ये घ्यायचं नाही कारण कार्सिनोजेनिक जे मटेरियल आहे ते त्या फूडमध्ये पास होऊ शकतं आणि त्यापासून आपल्या बॉडीवर हॅझर्डस इफेक्ट होऊ शकतात. ओके. रिसायकलिंग केल्यानंतर त्याचं काय तयार होऊ शकते तर फोम तयार होऊ शकतात, त्यानंतर लाईट स्वीट प्लेट्स तयार होऊ शकतात, इन्सुलेटिंग मटेरियल आपण तयार करू शकतो. त्यानंतर लास्ट दॅट इज 7 नंबर 7 ज्यामध्ये लिहून असते ते आहे मिसलेनियस. मग आता याच्यामध्ये 3 and 5 गॅलॉन वॉटर जग्स, नायलॉन, त्याच्यानंतर नायलॉन 66, स्टेरेलिन हे जे मटेरियल्स आहे ते, सम फूड कंटेनर्स. याचं स्टेटस काय आहे तर इट कंटेन द बायफिनॉल then which has been like to heart diseases and obesity, so avoid it. म्हणजे याला आपल्याला अवॉइड करायचं आहे. रिसायकल केल्यानंतर आपल्यानुसार आपण त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला मोल्डेड करू शकतो. ओके. तर हे झाले आपला 10th नंबरचा प्रिन्सिपल. नंतर लास्ट 2 प्रिन्सिपल, रिअल टाईम ॲनालिसिस पोल्युशन, that is here analytical method need to be a further developed to allow for the real time in the process of the monitoring and control the prior to the formation of the hazardous substance. म्हणजे काय तर ॲनालिटिकल मेथडॉलॉजी जी आहे ही आपल्याला डेव्हलप करायची आहे आणि दिस इज द व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द केमिकल इंडस्ट्रीज आणि न्यूक्लिअर रिएक्टर. ओके. आणि लास्ट वन आहे सेफर केमिस्ट्री फॉर द accident prevention. We need to develop the chemical process that are safer and minimize the risk of accident. म्हणजे अशा पद्धतीचे रूट आपल्याला डेव्हलप करायचे आहेत की ज्या ठिकाणी ड्युरिंग केमिकल रिएक्शन कुठलं ॲक्सिडेंट होणार नाही
आणि एन्व्हायरमेंटसाठी आणि ह्युमन बिईंगसाठी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे एक्सप्लोजन्स किंवा मग फायर्स किंवा एमिशन्स, स्पेशली न्यूक्लिअर रिॲक्शन्स करत असताना एमिशन्स होते, फायर्स होतात, एक्सप्लोजन होतात, तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला सेफर रूटचा यूज करावा लागणार आहे. ओके. आणि लास्ट वन दॅट इज द रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. आता रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्रीचा स्टडी झालेला आहे आपला, पण तरी रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री काय आहे? इट हेल्प टू रिड्यूस द कॅपिटल एक्सपेंडिचर्स टू प्रिव्हेंट द पोल्युशन. Then it promotes the pollution prevention and industrial ecology, and it is used to minimize the any negative environmental effect, also involved with the discovery of the manufacture and use of the chemicals. So students, after watching this video, here you attempt the following question. First question, that is, what is green chemistry? Second one, what is sustainable development? Third one, write 12 principles of green chemistry. Fourth one, in the given reaction, for example, conversion of 1 butanol to 1 bromobutane, 1 butanol plus NaBr plus